सद्गुरु लीलामृत श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। अध्याय 8 समास 3 श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। आनंद सागर ब्रह्मानंद यांनी जाणिले ब्रह्मचैतन्य पद आणि शिष्य झाले प्रसिद्ध, तेही पुढती सांगिजेल। कृतकोटी इनामदार धनवान आणि चतुर, लिंगनगौडा नामे द्विज वर सरस्वती प्रसन्नतयासी। पाश्चात्य विद्या संपादोनी संस्कृती अग्रगण्यता मिळवोनी, विद्याभूषण पदवी जयानी स्वतेजे संपादिली। आणि काही बहुमान देशी विदेशी मिळवोन, नित्य करती विद्यादान विद्यार्थीयासी। सार्वजनिक हितासाठी नित्य करती आटाआटी, अकस्मात झाली भेटी ब्रह्मानंद गुरूंची। पाठक आणि अनुभवी यांची भेटी झाली बरवी, अनुभव सुखाची चवी वेगळीच आहे। भक्ती उपासना आणि ज्ञान पाहोन झाले समाधान, नम्र होऊनी तत्क्षण अनुग्रह प्रसाद घेतला। तदुपरी ब्रह्मानंद यांनी विद्या वैराग्य पाहोनी घातले श्री समर्थ चरणी अनुग्रह प्रसाद देवविला। सद्गुरु वदती तया लागोन करावे श्री भागवत कथन, व्युत्पत्ती पाहता संतोषोन महाभागवत नाम देती। महाभागवतांचे वैराग्य पाहता वाटे धन्य भाग्य, भवनदी दुस्तर दुर्लभ्य। सहज हे उल्लंघिती सद्गुरु सेवा करती बहुत, राम नाम सदा जपत निरूपणे चित्त शांतवीत। सकल जनाचे लोकसेवेची हौस भारी, धर्म सुधारणा व्हावी बरी। म्हणून हिंडती नगरो नगरी निस्वार्थ निरालसे, कृतकोटींचे शिव मंदिर तेथेची स्थापिले रघुवीर। अनुग्रहाचा अधिकार सद्गुरूंनी दिधला असे, शिष्य शाखा असे थोडी समाजहिताची बहु गोडी। पाश्चात्य पौर्वात्य द्विधा जोडी उकलो न धावती, स्वधर्मी सदा रत व्हावे देशोन्नतीसी झटावे। बोध करीती मनोभावे ठाई ठाई, असो श्री महाभागवत पुढे झाले विख्यात। सद्गुरु चरणी झाले रत आणिक शिष्य, कराड क्षेत्री शांताश्रम संन्यासी कर्मठ परम। त्यांचे श्रीगुरूंवरी प्रेम अतिशयेसी, काही काल वाराणसीसी होते श्रीगुरूंचे संगतीसी। गुरुबंधू उभयतासी मानती एकमेक, समर्थ शिष्य विश्वनाथ नामे होता भाग्यवंत। तयासी समर्थ आज्ञापित कराड क्षेत्री जावया, शांताश्रम यतीपाशी जावे तुवा वेगेसी। सेवा करावी अहर्निशी ती आम्हा पावेल, म्हणती प्रसाद घ्यावा साधनी देह झिजवावा। मम कृपे परलोक साधावा वदती ऐसे, यज्ञेश्वर वैदिक विद्वान श्रीगुरूंसी गेले शरण। अनुग्रह मंत्र घेवोन सेवा केली एकनिष्ठ, नामपुरुषचरणे केली वेदविद्या गुरुसी अर्पिली। चित्तासी समाधानता आली साधन बळे, सद्गुरु बहु संतोषले विश्वनाथ नाम ठेविले। सर्व अधिकार तया दिधले वाढवा म्हणती भक्तिपंथ, मठ केला आटपाडीस स्थापिले राम मंदिरास। शिष्य शाखा बहुवस राम नाम गरजतसे, गुरु दक्षिणा विद्येप्रत दिधली कवन निमित्त। तरी परिसावे उदर भरीत, होते भिक्षुकी करोणी। वेद विक्रय वंचक वृत्ती येणे नखडे भगवत भक्ती, यास्तव श्री सद्गुरु प्रति अर्पण करोणी सोडिली। कृष्णा नामे कुच्चीकर यांचे शिष्य होते चतुर, श्रद्धायुक्त नाम गजर करणे विषयी प्रसिद्ध। कुरवली श्री सिद्धस्थान तेथील दामोदर बुवा म्हणून गोसावी हरिदास धरती चरण। सद्गुरु महाराजांचे अति कठीण सेवा करती, नीच कामे अंगीकारती। गुरु चरणी अतिप्रीती प्रपंचास्था टाकली, पडेल ते काम करावे जैसे मिळेल तैसे खावे। सदा संतोषी असावे नाम घ्यावे आदरे, दोन तपे संगतीसी राहिले गुरु सेवेसी। सद्गुरु होवो निसंतोषी दीक्षा दिधली तया प्रती, अनुग्रहाचा अधिकार देते झाले गुरुवर।
गोमेवाडीचे मंदिर सेवा तेथे सांगितली. काही कालपर्यंत होते तेथे सेवा करीत. पुढे कुरवली जन्मग्रामात आज्ञे मंदिर स्थापिले. कुरवलीसी मठ केला, शिष्य समुदाय वाढविला. दीनजनासी दाविला, बोधोनिया सुपंथ. भजन अत्यंत प्रेमळ, उच्च स्वर आणि रसाळ. परिसता वाटे मायाजाळ, सोडोनी भजनी लागावे. असो वैसे दामुबुवा, सन्मार्गी लावीती जीवा. गुरुप्रसाद वानावा, किती म्हणोनी. विष्णुभवा कुंभोजकर, नामे देशस्थ द्विजवर. श्री गुरूंचे किंकर झाले कैसे अवधारा. सहज गेले दर्शनासी, देखिले श्री गुरुचरणासी. समाधान झाले मानसी, पाहोन ज्ञान उपासना. भूत भविष्य वर्तमान, जाणोनिही प्राकृता समान. प्रपंच परमार्थ चालवोन, समाधानी गुरुमूर्ती. अनुग्रह घ्यावा ऐसी चित्ती, उदित होय स्वयंस्फूर्ती. तेव्हा करती विनंती, दिना हाती धरावे. समर्थ वदती तयासी, विसरला मागील गुरुसी. तैसेच कराल आम्हासी, तरी कैसे करावे. गुरु म्हणजे नव्हे मेवा, लागे देह अर्पावा. तरीच त्या देहादिदेवा, होईल भेटी. गुरु असता पाही, दुजा वर्णे श्लाघ्य नाही. गुरुक्षोभ घडता पाही, ठाव कोठेही न मिळे. श्री गुरूंनी बोध केला, तेव्हा मनी आठव झाला. शिवमंत्र से दिधला, पूर्वी एका गुरूंनी. आणिक सांगितली खूण, तुझसी होईल विस्मरण. भेटता सच्चिदानंद, धनबोध करतील पुनरपी. तयासी सद्गुरु मानावे, चित्त तेथे चरपावे. जिने सार्थक करोण घ्यावे, सद्गुरु सेवा करोणी. सर्व वृत्तांत निवेदला, श्री गुरूंनी अनुग्रह केला. तोची मंत्र उपदेशिला, शिव उपासना लाविली. शिवाणी रघुपती, भेदनमाणी कल्पांती. आसनी असता एकांती, शिवमंत्र जपावा. येरवी स्मरावा श्रीराम, जो शिवाचा आराम. भक्त काज कल्पद्रुम, अखंड वदनी असावा. असो अनुग्रह घेवोन, बहुत केले साधन. आणि करती तीर्थाटन. 14 सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंगे केली. बहुत वेळा यात्रा झाली, पुन्हा तीर्थांची माऊली. सद्गुरु भेटी पावले, स्थिती पाहोन आज्ञा देती. सर्व अधिकार तुम्हा प्रती, वाढवावी श्रीराम भक्ती. नौकाजी भव नदीची, गुरु आज्ञा घेवोन पावले वराडी. सेंदूरजन मठ केला, ब्रह्मचैतन्य शिष्य समुदाय वाढविला. मारुतीराव पिटके म्हणोनी, ग्रहस्थाश्रमी साधक ज्ञानी. दीक्षानुग्रह द्यावया लागोणी, अधिकारी जाहले. अंतर्ज्ञानी निस्संदेही, अंगी अहंता मुळीच नाही. शिष्य शाखा असे पाही, परिसंख्या थोडीसी. तमन्नशास्त्री नवलगुंद, याही वरी झाला प्रसाद. दीक्षा घेऊनी सच्चिदानंद नामाभिधान ठेविले. यांचा मठ हुबळीसी, वाढवीती रामभक्तीसी. शिष्य शाखा ही अल्पिशी, केली गुरुप्रसादे. यावंगली शिवदीक्षित, कर्नाटकी झाले संत. गुरु आज्ञा मानोनी नेमस्त, उपासना चालविती. यांचे येथे दत्त स्थापना, स्वये करी सद्गुरु राणा. तेथेच श्री जानकी रमणा, प्रतिष्ठा केली आदरे. उत्पन्न बेट्टी गिरीकर, कृष्णशास्त्री झाले किंकर. साधनी झिजविती, शरीर शुद्ध भाव गुरुचरणी. गुरु शिष्य महासागर, तयाचा न लागे पार. अल्प प्रगट वदले थोर, श्रोती रोशन धरावा. ऐसे हे संत जन, ज्यांचे अंतरी सीतारमण. तयासी करोडी नमन, पुढील कथा विस्तारू. इति श्री सद्गुरु लीलामृते अष्टमाध्यायांतर्गत तृतीय समास. श्री सद्गुरु